एखादी माहिती असलेली गोष्ट जर कोणी पुन्हा सांगायला लागलं तर आपण काय करतो, मध्येच थांबवतो. हो हो, माहिती आहे मला पुढे काय होतं, आणि मग आपण ऐकणंच बंद करतो. पण मग एक प्रश्न पडतो, हनुमान जे स्वतः रामायणात होते, ज्यांनी समुद्र पार केला, सीतेचा शोध घेतला, लंका दहन केली, ते आजही रामचरित्र ऐकायला रसिक का आहेत? त्यांना तर आधीपासून सगळं माहिती आहे. मग ते नेमकं काय ऐकत आहे? याचं उत्तर तुलसीदासजींनी एका छोट्याशा शब्दात दिलं आहे. त्यांनी प्रभू कथा सुनी बेको रसिया असं लिहिलेलं नाही, त्यांनी लिहिलं आहे प्रभू चरित्र सुनी बेको रसिया. कथा म्हणजे गोष्ट, पण चरित्र म्हणजे स्वभाव, मूल्य, आचरण आणि व्यक्तिमत्व. हनुमानजींना पुढे काय झालं हे ऐकायचं नाही, त्यांना श्रीरामांनी प्रत्येक प्रसंगी कसा विचार केला, कसा वागले, निर्णय कसे घेतले, हे पुन्हा पुन्हा अनुभवायचं आहे. मागच्या चौपाईत आपण हनुमंताचे गुण पाहिले, विद्यावान, गुणी, चातुर आणि रामकाजासाठी आतुर. पण हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वात आले कुठून? आजच्या चौपाईत कदाचित त्याचं एक उत्तर मिळतं. नमस्कार, मी दमयंती. अर्थगंगेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया हनुमान चालिसेची 8वी चौपाई. प्रभू चरित्र सुनी बेको रसिया, राम लखन सीता मन बसिया. चला तर आता याचा अर्थ समजून घेऊया. पहिली ओळ आहे प्रभू चरित्र सुनी बेको रसिया. पहिला शब्द प्रभू म्हणजे स्वामी, ईश्वर किंवा परमेश्वर. इथे प्रभू हा शब्द श्रीरामांसाठी वापरला आहे. पुढचा शब्द चरित्र हा शब्द संस्कृत चरित्रमधून जसाचा तसा आला आहे. सामान्यपणे आपण चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जीवनचरित्र किंवा गोष्ट असा अर्थ घेतो, पण या शब्दाचा अर्थ त्यापेक्षा अधिक व्यापक आहे. एखादी व्यक्ती कशी वागते, कसे निर्णय घेते, तिचं आचरण, स्वभाव, मूल्य आणि जीवन पद्धती, या सगळ्यांचा एकत्रित अर्थ म्हणजे चरित्र. त्यानंतर येतो शब्द सुनिबे म्हणजे ऐकण्यासाठी. मागच्या चौपाईत आपण करीबे हा शब्द पाहिला होता, आठवतंय? तोच इबे प्रत्यय इथेही दिसतो. मूळ संस्कृत धातू आहे श्रू म्हणजे ऐकणे, त्याचं प्राकृत आणि अपभ्रंश रूप सुण किंवा सुनी असं झालं. त्यामुळे आजच्या हिंदीतील सुन्ना हा शब्द याच्याशी अधिक जवळचा वाटतो मराठी ऐकण्यापेक्षा. म्हणून सुनिबे म्हणजे ऐकण्यासाठी किंवा श्रवण करण्यासाठी. पुढचा शब्द को म्हणजे साठी आणि शेवटचा शब्द रसिया. हा अतिशय सुंदर शब्द आहे. रस म्हणजे आनंद, आस्वाद, गोडी किंवा एखाद्या गोष्टीतून मिळणारा भावानुभव, आणि रसिया म्हणजे ज्याला एखाद्या गोष्टीची विशेष आवड आहे, जो तिचा मनापासून आस्वाद घेतो, जो त्या विषयात पूर्णपणे रमून जातो. म्हणूनच प्रभू चरित्र सुनी बेको रसिया याचा शब्दशः अर्थ होतो प्रभूचं चरित्र ऐकण्यात ज्याला विशेष आनंद वाटतो असा, किंवा जो श्रीरामांच्या चरित्राचा रसिक आहे. लक्षात घ्या, इथे तुलसीदासजी फक्त ऐकतो असं म्हणत नाही, ते रसिया हा शब्द वापरतात. म्हणजे हनुमंत केवळ रामकथा ऐकत नाहीत, तर त्यात पूर्णपणे रमून जातात आणि तिचा आस्वाद घेतात. या संपूर्ण ओळीचा अर्थ असा होतो, हे हनुमंता, तू प्रभू श्रीरामाचं चरित्र ऐकण्यात सदैव आनंद मानणारा आणि त्याचा रस घेणारा आहेस. इथे तुलसीदासजी हनुमंताच्या एका अत्यंत महत्त्वाच्या गुणाकडे लक्ष वेधतात. ते केवळ कथा ऐकणारे श्रोते नाहीत, तर प्रभूंच्या चरित्राचे रसिक अभ्यासक आहेत. श्रीरामांच्या आचरणात, विचारात आणि मूल्यात ते इतके रमून जातात की त्या चरित्राचा आस्वाद घेणं हेच त्यांच्या आनंदाचं कारण बनतं. आता दुसरी ओळ पाहूया. राम लखन सीता मन बसिया. या ओळीतले पहिले 3 शब्द अगदी सरळ आहेत, राम, लखन आणि सीता. पण यातला लखन हा शब्द भाषाशास्त्राच्या दृष्टीने इंटरेस्टिंग आहे. हा शब्द मूळ संस्कृत लक्ष्मण पासून आला आहे. संस्कृत मधला क्ष्म यांच्यासारखी जी कठीण जोडाक्षरं आहेत ती प्राकृत आणि अपभ्रंशात सोपी होत गेली. याआधी आपण असे बदल पाहिले आहेत आधीच्या चौपायांमध्ये. उदाहरणार्थ कक्षाचं पालीमध्ये कख्खा होतं, खोला ख. त्याचप्रमाणे लक्ष्मणचं पुढे लखण आणि पुढे अवधीत ण चा न होऊन शेवटी लखन असं रूप तयार झालं. पुढचा शब्द मन
मन म्हणजे मन, हृदय किंवा अंतःकरण. आणि शेवटचा शब्द बसिया. हा शब्द संस्कृत वसती म्हणजे राहणे, वास करणे या क्रियापदाशी संबंधित आहे. इथे पुन्हा एकदा आपला परिचित अवधी ध्वनी बदल दिसतो, वचा ब, आणि म्हणूनच वसचा बस झालं. बसिया म्हणजे वास करणारे, राहणारे किंवा मनात घर करून राहिलेले. म्हणून राम लखन सीता मन बसिया याचा शब्दशः अर्थ होतो ज्यांच्या मनात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वास करतात असा, किंवा ज्यांच्या अंतःकरणात राम, लक्ष्मण आणि सीता सदैव विराजमान आहेत असा. या संपूर्ण ओळीचा असा अर्थ होईल, हे हनुमंता, श्रीराम, लक्ष्मण आणि सीता तुझ्या मनात सदैव वास करतात. लक्षात घ्या, मागच्या ओळीत आपण पाहिलं की हनुमंत प्रभूंच्या चरित्राचे रसिक आहेत. ते रामांच्या विचारात, आचरणात आणि मूल्यांमध्ये पूर्णपणे रमून जातात. आणि या दुसऱ्या ओळीत त्या रसिकतेचा परिणाम दिसतो, इफेक्ट. मनुष्य ज्या गोष्टीचा सतत विचार करतो, ज्याच्यात रमतो, ज्याचं वारंवार स्मरण करतो, ती गोष्ट हळूहळू त्याच्या मनाचा भाग बनते. हनुमंताच्या अंतःकरणातही श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांचं स्मरण इतकं दृढ झालेलं आहे की ते त्यांच्या मनात कायमचे वास करत आहेत, असं तुलसीदासजी सांगतात. भक्ती परंपरेत या ओळीचा आणखी एक सुंदर भावार्थही सांगितला जातो. जसे राम, लक्ष्मण, सीता हनुमंताच्या मनात वसतात, तसे हनुमंतही त्यांच्या हृदयात विशेष स्थान मिळवतात. भक्ती आणि प्रेम जेव्हा सर्वोच्च पातळीवर असतं, तेव्हा भक्त देवाच्या मनात असतो आणि देव भक्ताच्या मनात असतो. त्यांच्यामधला भेदच नाहीसा होतो. जर आपण या संपूर्ण चौपाईचा भावार्थ पाहिला तर तुलसीदासजी म्हणतात, हे हनुमंता, तू प्रभू श्रीरामांच्या चरित्राचा रसिक आहेस आणि श्रीराम, लक्ष्मण व सीता तुझ्या अंतःकरणात सदैव वास करतात. ही चौपाई अभ्यासताना मला स्वतःला एक वेगळीच गोष्ट जाणवली. आपण अनेकदा म्हणतो आपण ज्यांच्यासोबत राहतो तसे होत जातो, पण कदाचित हे फक्त माणसांबाबतच नाही. आपण जे सतत ऐकतो, जे सतत पाहतो, ज्याचा वारंवार विचार करतो, ज्याकडे पुन्हा पुन्हा परत जातो, त्याचाच परिणाम हळूहळू आपल्या मनावर होत जातो. व्हॉट वी फोकस ऑन ग्रोज. ते आपल्याला चांगल्या गोष्टींबाबतीतही दिसतं आणि वाईट गोष्टींबाबतीतही. म्हणून आपण काय ऐकतो, काय वाचतो, कोणाचं निरीक्षण करतो आणि कोणाला आदर्श मानतो, याला खूप महत्त्व आहे. म्हणूनच ही चौपाई मला फक्त भक्तीबद्दल वाटत नाही, ती लक्षाबद्दल आहे. काय ऐकतो याकडे लक्ष, कोणाला आदर्श मानतो याकडे लक्ष. हनुमंत पुन्हा पुन्हा प्रभूंच्या चरित्राकडे परत जातात. त्यांना कथा माहिती नाही असं तर अजिबात नाही. तर या चौपाईचा अभ्यास करताना मला विंदा करंदीकरांच्या एका सुंदर ओळीची आठवण झाली. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. म्हणजे फक्त देणगी नाही तर देणाऱ्याचा देण्याचा गुणही घ्यावा. मला वाटतं हनुमंत नेमकं हेच करताना दिसतात. ते रामकथा ऐकत नाहीत, ते रामांच्या चरित्रातून रामत्व आत्मसात करत आहेत. आणि म्हणूनच या चौपाईच्या शेवटी एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आपण रोज कोणत्या गोष्टींकडे परत परत जातो? आपल्या मनात नेमकं काय वसवत आहोत आपण, याचा विचार करायला हवा. आता या चौपाईतून मिळालेला विचार मनात ठेवून पुन्हा एकदा भाषेकडे वळूया. आजच्या या चौपाईतून आपण अवधी भाषेचे काही महत्त्वाचे नियम पुन्हा एकदा पाहिले. कठीण जोडाक्षरांचे सुलभीकरण. क्षचा ख म्हणून लक्ष्मणचा लखन, त्याच्यानंतर नचा न तर लखण किंवा लक्ष्मण मधला बाणाचा न लखन, नळाचा न झाला. वचा ब हा परिचित अवधी ध्वनी बदल म्हणून वस या शब्दाचे बस हे रूप. आणि चौथा इबे हा हेतू दर्शवणारा प्रत्यय. मागच्या चौपाईत आपण करिबे पाहिलं होतं, आज आपण सुनिबे पाहिलं. म्हणजेच करण्यासाठी, ऐकण्यासाठी असा अर्थ व्यक्त करण्यासाठी अवधीमध्ये हा प्रत्यय वापरला जातो. पण आजच्या चौपाईत मला सर्वात सुंदर वाटलेली गोष्ट भाषिक नियमांपेक्षाही वेगळी आहे. ती म्हणजे तुलसीदासजींची शब्दनिवड. आपण अजून त्यांच्या साहित्याचा किंवा काव्यशैलीचा स्वतंत्र अभ्यास केलेला नाही, पण अवधी, ब्रज आणि संस्कृत या तिन्ही भाषांवर त्यांचं असामान्य प्रभुत्व होतं.
हे त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवतं. आजच्या चौपाईत त्यांनी कथा हा शब्द न वापरता चरित्र हा शब्द निवडला आणि त्या एका शब्दामुळेच आपल्याला इतक्या वेगळ्या स्तरांवर विचार करता आला. कधी कधी एखाद्या कवीचं मोठेपण तो किती शब्द वापरतो यात नसतं, तर तो नेमका कोणता शब्द निवडतो यात असतं. जाता जाता आजचा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही एखादं पुस्तक, कथा, कविता किंवा स्तोत्र पुन्हा पुन्हा वाचलंय का? आणि प्रत्येक वेळी त्यातून काहीतरी नवीन सापडलं आहे का? असा तुमचा अनुभव असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात भेटूया 9व्या चौपाईसोबत. तोपर्यंत अर्थगंगेत असेच वाहत राहा. धन्यवाद.